भरपूर प्रोटीनयुक्त, पौष्टिक, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार मोड आलेल्या मुगाचे घावण कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. हे घावण अवघ्या 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. एकदम हेल्दी रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग लगेचच पाहूया मोड आलेल्या मुगाचे घावण कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी भरून मोड आलेले मूग घेतलेले आहेत. सोबतच अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. सोबतच अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. सोबतच 1 चमचा जिरे, मूठभर कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी 1 वाटी इतकंच पाणी घालणार आहे. नंतर जर का लागलं तर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटून झालेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपण चेक करणार आहोत. इथे मला मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी आणखी अर्धा वाटी पाणी यामध्ये घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. इथे आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी मध्यम ठेवायची आहे. जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायची नाही. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं हे मिश्रण असंच बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे आपण यामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवा सुद्धा छान फुलून येईल. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. आपण यामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवा सुद्धा छान फुलून आलेला आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. इथे आपलं घावण बनवण्यासाठी बॅटर तयार आहे. आता आपण लगेच घावण बनवायला घेऊया. त्याकरिता इथे मी तवा कडकडीत गरम करून घेतलेला आहे. आता आपल्याला तव्यावरती तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मिश्रण आहे ते तव्याला चिकटणार नाही. इथे मी तेल लावण्याकरता कांदा वापरलेला आहे. तवा कडकडीत गरम असेल तर आपले घावण छान असे जाळीदार तयार होतात. घावणाचं पीठ घालताना प्रत्येक वेळी तळापासून हलवून घ्यायचं. फुलपात्र असं काहीसं उंचावर धरायचं आणि कडेने असं घावण घालायला सुरुवात करायची. जिथे कुठे गॅप राहिली असेल तिथे सुद्धा आपल्याला थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे. आता मिश्रण गोलाकार पसरवून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आहे. 1 मिनिट आपण हे घावण छान असं शेकवून घेणार आहोत. आता 1 मिनिटानंतर तव्यावरचं झाकण काढायचं आहे आणि उलटण्याच्या साहाय्याने कडा सोडवून घावण उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा शेकवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता जाळी सुद्धा छान आलेली आहे. घावण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं शेकवून झाल्यानंतर घावण एखाद्या टोपलीवर किंवा जाळीवर काढून घ्यायचं आहे. म्हणजे यातील वाफ पूर्णपणे निघून जाईल आणि घावण एकमेकांना चिकटणार नाही. आता आणखी एक घावण मी तुम्हाला बनवून दाखवते. तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले घावण छान असे जाळीदार तयार होतात. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल याकरिता लावायचं आहे जेणेकरून जे बॅटर आहे ते तव्याला चिकटणार नाही. आता गोलाकार असं मिश्रण आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला घावण एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे. घावण एका बाजूने शिजल्यानंतर आपण उलटण्याच्या साहाय्याने कडा सोडवून घावण उलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेणार आहोत आणि घावण दोन्ही बाजूने शिजल्यानंतर आपण घावण एखाद्या टोपलीवर किंवा जाळीवर काढून घेणार आहोत. म्हणजे घावण एकमेकांना चिकटणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला सर्व घावण बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व घावण बनवून घेतलेले आहेत. आपले मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार मोड आलेल्या मुगाचे घावण बनवून तयार आहेत. हे घावण तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता.
तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच झटपट आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.